आजचे इम्पॉर्टंट करंट अफेअरचे टॉपिक बघणार आहोत. पहिला सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड टॉपिक आहे, जो आपला PSLV C65 जे आपण रॉकेट लॉन्च करणार होतो. ठीक आहे, ते थोडंसं फेल झालेलं आहे. मग आपल्याला माहिती असलं पाहिजे PSLV काय आहे, GSLV काय आहे, SSLV काय आहे. ठीक आहे, याचा डिफरन्स माहिती पाहिजे. त्याच्यानंतर जिओ स्टेशनरी ऑर्बिट काय असते, पोलर ऑर्बिट काय असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्याचे रिझन पण आपण लक्षात ठेवू शकतो की काय मेनच्या अँगलने नाही येणार, परंतु प्रीच्या अँगलने इथं प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर ते एक गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पुढचं जे आर्टिकल आहे ते इन्फ्लेशनशी रिलेटेड आहे. 1.33% जे आपलं हाईक झालेलं आहे इन्फ्लेशन. मग आपल्याला माहिती पाहिजे की मॉनिटरी पॉलिसी, फिजिकल पॉलिसी काय असते, मॉनिटरी पॉलिसी कोण कंट्रोल करतं, फिजिकल पॉलिसी कोण कंट्रोल करतो, आणि ते टूल कोणकोणते. मग जसं मॉनिटरी पॉलिसीचं जर आपण बघायला गेलो तर क्वांटिटेटिव्ह टूल्स आहे, क्वालिटेटिव्ह टूल्स आहे. मग त्याच्यात आपल्याला सर्व गोष्टी बघायची. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं बघू आपण. इंडियन काईट फेस्टिवल हे केलं आहे आपण, सेलिब्रेट केलं आहे अहमदाबादमध्ये जर्मन चान्सलरसोबत. फेडरिच मर्ज त्यांचं नाव आहे. एक वेळेस CFFला असा प्रश्न विचारला गेला की रिसेंटली कोण इलेक्ट झाले, तर लक्षात ठेवू शकतो आपण वन लाईनरसाठी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. इंडियाचे जे NO आहे ते इंडियाच्या व्हिजिटवर आलेले आणि पॅक्स सिलिका एक जो इनिशिएटिव्ह करणार आहे इंडिया US, तर बघायचे. कारण आता जर बघायला गेलो तर इंडिया USचे जे रिलेशन आहे ते थोडेसे रशिया युक्रेन वॉरमुळे वेगळे झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर टॅरिफ वॉर पण चालू आहे. त्याच्यानंतर बघा आर्टिकल 6 आहे पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये. तर आता ह्या वर्षाची जी COP29 होणार आहे IPCCची, तर त्याच्यात आर्टिकल 6 जे आहे ते इंडियाच्या फेवरचं आहे असं आर्टिकलमधून सांगण्याचा रायटर्सने प्रयत्न केलेला आहे. तर तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि सर्वात मेन की तुम्हाला जर एज्युकेशनवर किंवा चिल्ड्रनवर तुम्ही जर फोकस करणार किंवा इन्व्हेस्टमेंट करणार तर तुम्हाला हायेस्ट रिटर्न भेटतील, आणि तेच इंडियाचं फ्युचर आहे असं ह्या आर्टिकलमधून सांगितलेलं आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे की काय काय प्रॉब्लेम आहे. जसं की ICDS एक स्कीम आणली होती आपण त्या प्रॉब्लेम हे करण्यासाठी 1975मध्ये. पोषण 2.0 होती. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आजच्या आर्टिकलमधून लक्षात ठेवायच्या आहे. धन्यवाद.